काय करू मला नाही बसायचंय त्या पूजेला. नो वे. ए बेटा, अगं असं काय करतेस? इतकी सगळी लोक आलेली आहेत, त्यांच्या समोर असं नाही म्हणजे नाही, हे बरं दिसत नाही. चल. ग्रॅनियाची, आर यू फॉर रिअल राईट नाउ? म्हणजे मला वाटलेलं तू माझ्या टीम मध्ये आहेस. खूप ती गावछाप इथे आली आहे. माझा मूड ऑलरेडी खूप घाण आहे आणि त्यातून तू बोलते मी त्या मेलेल्या नातीच्या पूजेला बसायचंय. सिरियसली? असं नाही ग, माझं ऐक. अनिका, नाउ ही इज योर. ये राज, बरं झालं तूच समजाव तिला. डॅड प्लीज. अनिका, आय नो तुला ह्या पूजेत बसण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, पण आईसाठी हो म्हण. तिची अशी इच्छा आहे की तू ही पूजा करावीस आणि मला असं वाटतं की आईच्या या इच्छेचा तू मान राखावास. माझ्यासाठी मी म्हणतोय म्हणून प्लीज. बेटा, आईला खूप बरं वाटेल. डॅड प्लीज गो. राजन, मी समजावते. शहाणी मुलगी आहे ना, ऐके. ए राणी, आई त्या वेड्याबाईसाठी नाही पण ऋषीसाठी तरी देखील पूजेला बसशील की नाही? हे बघ, जर का समजा तू पूजेला बसलीस तर ऋषीच्या मनातली तुझी जी इमेज आहे ना अशी होईल. पटतंय ना? पटकन बाहेर यायचं. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. कमळे, काय ग, कुठे गेली होतीस? बेलपत्र व्यवस्थित आहेत, मोजलेत व्यवस्थित. अन्नपूर्णाताई, तुमच्या छोट्या नातीला बोलवा आता. हो. येते अनिका, येते. ही बघा. बस बाळा. अन्नपूर्णाताई, चंदन उगाळून ठेवलं होतं ना? आणते. आजी थांबा, मी आणतो. हा, देवाजवळ. हा. झालं काम. सगळ्या पूजेची वाट लावली या मुलीनं. नाहीतर काय, चंदन सांडलं, अपशकुनच झाला. दुसरं काय? लागलं नाही ना बाळा? राहू दे बहिणी, मी बघते. अगं बाजूला उठ ग. थांब. काय तुझं एक काम धड जमत नाही तुला? सगळ्या कामामध्ये नुसती लुडबुड 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 करत राहायची. सगळीकडे आपलं नुसतं पुढे 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 पुढे. कामिनी, एक मिनिट बहिणी, बोलू दे मला. आणि काय आणायला गेली होतीस तू? चंदन आणायला गेली होतीस ना, की सगळ्या पूजेचा असा सत्यानाश करायचा होता तुला? शिवाई, काय म्हणायचं आता या पोरीला? बहिणी तू. अहो, मला खरंच माहित नाही मी कसं पडलो. म्हणजे माझ्या पायात काहीतरी आलं, मी मुद्दाम नाही केलं. एक गप्पा बस. एक शब्दही बोलू नकोस तू. कामिनी, पुरे ना, पुरे. तिने खरंच मुद्दाम केलं नाहीये. बास.
गुरुजी, आपण देवाची क्षमा मागून पुन्हा पूजेला सुरुवात करू शकतो का? कस? गुरुजी मला माफ करा, खरंच मी मुद्दाम नाही केलं हो, मलाच नाही कळलं मी कसा पडलो. देवी तुळजाई, आज मला परत तेच स्वप्न का पडलं? मला लय भीती वाटायला लागली. ती बाई माझ्या पोरीच्या जीवावर उठली. म्हणून मी माझ्या कमळीला माझ्या नजरेआड होऊ देत नव्हतो कधीच. पण आबाच्या हट्टापायी माझी पोर मुंबईला जाऊन शिकायला लागली. पण आता काय बी झालं ना तरी माझ्या कमळीला त्या बाईच्या हाती लागू देऊ नको, नाहीतर ती बाई माझ्या कमळीला जिवंत नाही सोडायची. आई तुळजाई, काय बी झालं तरी माझ्या पोरीचं रक्षण कर बाई. तिच्यावर लक्ष ठेव बाई, तिच्यावर लक्ष ठेव. थांब बाळा, तू माफी मागण्याची गरजच नाहीये. कदाचित देवाचीच तशी मर्जी असेल. अन्नपूर्णाताई, काहीही काळजी करू नका. ही पूजा अशीच पुढे चालू राहू शकते. बस बाळा, बस आणि थांबत आहे. आता ही पूजा तुमच्या लहान नातीच्या हातून नाही होऊ शकत. का गुरुजी? अन्नपूर्णाताई, तुम्ही काहीही काळजी करू नका. अहो, तुमच्या नातीची काही चूक नाहीच आहे, पण देवाचीच लीला अशी आहे. थोडक्यात या पूजेचा आरंभ या मुलीच्या हातून झालेला आहे. त्यामुळे इथून पुढची पूजा देखील तिलाच करावी लागेल. राजी, आई, गुरुजी जसं म्हणतात तसं करूया आपण. ठीक आहे गुरुजी. ये कमली, पूजेला बस. आजी अहो नाही, मी कशी नको. अगं गुरुजी सांगतायत ना, बस ये. कमवल, अगं कोण कुठली मुलगी आणि तू तिला पूजेचा मान देतेस? नाही नाही, हे बरोबर होत नाहीये वहिनी. अगं कोण कुठलीही आणि घरातल्या मुख्य पूजेचा मान तू तू तिला देतेस? नाही, मला हे काही पटत नाहीये. कामिनी, कधीतरी बोलण्यापूर्वी थोडा विचार कर. विचार करूनच बोल. देवानेच हिची निवड केलेली आहे, तर तिला नाही म्हणणारे आपण कोण? आणि आई, तसा पण अनिकाला पूजेत बसण्यात काही इंटरेस्ट नव्हता. तसं जर असेल तर मग ही पूजा कमळीच करेल. कारण मनात इच्छा नसताना पूजा करण्यात काहीच अर्थ नाहीये. उलट कमळीने जर ही पूजा केली तर ती मनापासून होईल, श्रद्धापूर्वक होईल. ये बस. बस बाळा. तुम्ही क्या उभे आहेत? बस ना.
पूजा संपन्न झाली. आता फक्त एक विधी बाकी आहे. अन्नपूर्णाताई, या मुलीचा मान राखायचा म्हणून या मुलीचे पाय धुतले पाहिजेत. हां. तुम्ही तुमच्या छोट्या नातीला बोलवता का? म्हणजे पूजा करण्या इतकंच पुण्य तिच्याही पदरी पडेल. व्हॉट? नो नो नो, मी हे काही करणार नाहीये. शी, अनिका. तुम्ही काय ते गेट लॉस. अनिका. अनिका, तुझी आजी बोलवतीये तुला. ॲटलिस्ट त्यांचा रिस्पेक्ट तरी ठेव. आणि मला वाटतं तू तो विधी करायला हवा. तू बोलतोयस म्हणून मी करते, तुझ्या रिक्वेस्टमुळे. पुरे. आता पाय पुसा. बाळा, आता सर्वांना नमस्कार कर आणि आशीर्वाद घे. शुभम भवतु. गुरुजी, आता ही आपली पूजा सफल झाली ना? हो तर. म्हणजे आमची मोठी नात आता आम्हाला लवकरच भेटेल, हो ना? ताई, तुमची मोठी नात तुम्हाला केव्हाच भेटली आहे. म्हणजे पूजा सुरू असताना मला एकसारखं वाटत होतं तुमची मोठी नात तुमच्या आजूबाजूलाच आहे. अहो पण गुरुजी, मी तिला ओळखणार कशी? अन्नपूर्णाताई, तुमची आणि तिची भेट हा कदाचित योगायोग असेल. तेव्हा कुठलीही काळजी करू नका आणि सगळं नशिबावर सोडा. योग्य वेळ येईल तेव्हा ईश्वर तुम्हाला तसे संकेत नक्कीच देईल आणि तुमची आणि तुमच्या नातीची भेट नक्की होईल. राजन, ऐकलंस ना गुरुजी काय म्हणाले ते? माझी मोठी नात आता लवकरच मला भेटणार आहे. ताई, आता कमळीला प्रसाद करायला सांगा आणि तो तिच्या हातूनच सगळ्यांना द्या. म्हणजे आजची पूजा ही सुफळ संपूर्ण होईल. ठीक आहे गुरुजी. कमळी, तुला प्रसादाचे लाडू करता येतात ना? हो आजी. सुजाता ताई, हिला जरा प्रसाद कुठे करायचा ते दाखवा बरं. हां, त्या दाखवतील तुला. हां, जा. मी बिऊ काही मदतीला? मी करतो. अगं करेल ती. I'll just go. मी तुला काय सांगितलंय बेटा? तू ही जी काही चिडचिड करतेस ना, त्याने तू तुला स्वतःला त्रास करून घेतेस.
कमळीचं सोड ग. तिने तुझा जो काही अपमान केलेला आहे ना त्याचा बदला मी पुरेपूर घेणार. कामिनी म्हणजे काय चीज आहे हे तिला माहित नाही. असा डाव टाकेन ना का तिचा असा थरका पुडेल. कामिनीचा डाव म्हणजे वरवर खाऊ. या ताई, हे बघा इथे प्रसाद बनवायचा आहे. इथे सगळं साहित्य ठेवलंय आणि तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा. येते मी. हां, रवा आहे, साखर आहे, तूप आहे, त्याच्यात दूध आहे, नारळ काय आहेत माहित नाही. ते 2 कढया आहेत, कुठलीही वापर. गॅस आहे, लायटर चालू आहे ना बघतो एकदा. चालू आहे. बरं हे जरा हळू चालू करशील ना, तो एकदम भडका येतो त्याच्या अंगावर. तुम्ही काय शिक्षक व्हायच्या आधी आचार्य होता काय? काही तिकडे जाऊन उभा राहा. अगं जावा, मला काम करू द्या लवकर. मला या सगळ्याची सवय सांगायला लागलोय तरी तुम्हाला कळत नाही. ज्या गावाकडे असताना की नाही मीच सगळ्यांचा प्रसाद करायचो. हळू सांगतोय, हळू तिथे लक्ष दे. माहित आहे मला. तेव्हा सगळीजण मलाच बोलवायचे बघा प्रसादाला. हा, आणि असलं 100 काय 500 लाडू बनवलेत बघा मी. तुम्हाला सांगतो, एकदा की नाही आमच्या आबांना बोलवलं होतं. आबा लय भारी बुंदीचं लाडू बनवतात बघा. पण आबासनी बरं नव्हतं म्हणून मीच गेलो आणि एवढं लाडू आवडलेले की नाही सगळ्यासनी. काय सांगू तुम्हासनी. सर, तुम्हासनी आधीच सांगतोय, मगाशी मी सांगितलं माझ्या मागं येऊ नका. अहो लोकांनी काय वाटल, उगा कशाला मागं करत असता. मी माझी कामं करतो की कशाला माझी मदत. बर नाही करणार तुला मदत. तुला काय बनवायचे ते लाडू बनव. बिना ब्रेकची सिंथेटिक एक्सप्रेस. सरू काकी, ओ सरू काकी, सरू काकी, ओ सरू काकी. अहो काय खाटखुटचा बेत आहे का काय आज? नाही, गणेश चतुर्थी होईपर्यंत तुम्ही काय वशाट करणार नाही मला माहित आहे. का परत एकदा पुरणपोळीचा बेत आहे हा? सरू काकी, अहो काय कुठं हरवलायसा? भांड्या, माझं ऐक ना. माझं एक काम करशील. तू मुंबईला जाशील आणि मुंबईला जाऊन माझी कमळी कशी आहे, काय करते, कुठं राहते समद बघून मला सांगशील. सरू काकी, परत एकदा वांगाळ सापान पडलं का तुम्हासनी? अहो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. माझं परवाच बोलणं झालंय दोघींची. एकदम व्यवस्थित आहेत दोघी जण. नाही, पण माझं मन म्हणतंय का तू स्वतःच्या डोळ्यांनी जाऊन समद बघून ये. हे बघ, त्या तुला ना फोनवर काय बी सांगणार नाहीत. तू गेलास ना तर सगळं समजेल. तू गेलास ना तर लय उपकार होतील रे. जाशील ना, मी पाया पडते तुझ्या. हो सरू काकी, उपकाराची भाषा नका करू सरू काकी. तुम्ही माझ्या आईसारखे आहे साहेब. तुम्ही नका काळजी करू. मी जातो मुंबईला आणि भेटून येतो दोघीसनी. तुम्ही काळजी घ्या. मी तिकिटाचं काहीतरी बघतो. कमळीताई, तुम्हाला अन्नपूर्णा मॅडमनी बोलवलंय. आलो. ग्रॅनी आपण काय करतोय? काय करते ते बघत राहा. कळलं ना? अच्छा, अन्नपूर्णा आजीचा फार विश्वास आहे ना जिच्यावर. तिच्या विश्वासाला तडा द्यायचा आहे मला, म्हणून आलो. काय बोलते? जरा सोप्या शब्दात बोल ना. म्हणजे ठीक आहे, तुला समजेल अशा भाषेत बोलतो. हे काय? केरोसिन रॉकेट. कळलं?